भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे। राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्ताननं सायरन वाजवायला सुरुवात केलेली आहे। काल देखील पाकिस्तानमध्ये सायरन वाजले, ब्लॅकआउट करण्यात आलं होतं आणि आता ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात दहशतीचं वातावरण आहे। राजधानी इस्लामाबादसह अनेक मुख्य शहरांमध्ये पाकिस्तानने सायरन वाजवलेत। लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये देखील सायरन वाजवण्यात आले। आणि या संदर्भात चर्चा करूयात। अनिल बाम सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर, शेवटचा प्रश्न विचारते, त्यानंतरची सूत्र माझा सहकारी अमोलकडे देईन। प्रश्न असा आहे की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात आता फक्त सायरनचा आवाज ऐकू येतोय। हे सायरन काय इंडिकेट करतायत? पाकिस्तानमधलं वातावरण किती घबराटीचं आहे हे दाखवण्यासाठी हा सायरनचा आवाज पुरेसा आहे? अगदी खरं आहे। सायरनचा आवाज इंडिकेट करतं की या तर एअर रेड वॉर्निंग आहे किंवा अँटी मिसाईल वॉर्निंग आहे, म्हणजे काहीतरी होणार आहे आणि तिथल्या बाशिंदे किंवा तिथल्या नागरिकांनी आपण सुरक्षित राहावं आणि जे आपण सिव्हिल डिफेन्स म्हणतो त्याचे जे ड्रिल्स प्रॅक्टिस केलेले असतील, जर का पाकिस्ताननी प्रॅक्टिस केले असतील तर ते त्यांना करून आपल्या सेफ्टीसाठी त्यांनी पाहावं, बंकरमध्ये जावं, सेफ हाऊसमध्ये जावं, कारण त्याच्यामुळे जानमालचं नुकसान होऊ शकतं।